नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोटेशनल डायनॅमिक्स 12व्या भागामध्ये आपण स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं. आणि परत एकदा तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो, अभ्यास करताय ना, करायलाच पाहिजे. आता खरं तर ज्या वेळेस आपण याच्या अगोदरची जी लेक्चर्स घेतली, मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की 8, 9, 10 आणि 11 ही जी 4 लेक्चर्स आहेत, ही चारीच्या चारी लेक्चर्स ही रोटेशनल मोशनच्या करस्पॉन्डिंग आहेत. आणि आत्ता जे आहे ते पण आपण त्याच्यातलं पुढचं बघतोय. म्हणजे आत्ता हा जो भाग चालू आहे तो रोटेशनल मोशनच्या करस्पॉन्डिंग आहे. मग आपण काय केलं? मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते बघितलं, रॅडियस ऑफ गायरेशन म्हणजे काय ते बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शियाच्या करस्पॉन्डिंग त्याचा फिजिकल सिग्निफिकन्स बघितला, टॉर्कचं उत्तर काढलं, कायनेटिक एनर्जीचं उत्तर काढलं आणि त्यातलं ॲप्लिकेशनसुद्धा बघितलं. आणि असं बघता बघता या टॉपिकमधलं एक महत्त्वाचं आर्टिकल आपण याच्या अगोदरच्या म्हणजे 11 नंबरच्या भागामध्ये बघितलं. आणि ते आर्टिकल कुठलं होतं? प्रिन्सिपल ऑफ परपॅन्डिक्युलर ॲक्सिस. झालं कसं, मला समजा मोमेंट ऑफ इनर्शियाचं एक उत्तर माहिती आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर समजा माझ्याकडे रिंग आहे, आपण बघितली होती मागच्या ह्याच्यामध्ये, आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाचं उत्तर आपण कुठलं काढलं होतं, कुठलं लिहिलं होतं? तर ते ए ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड विच इज परपॅन्डिक्युलर टू द प्लेन ऑफ द रिंग. किती उत्तर होतं त्याचं? mr². मग आपण काय केलं? ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन बदलून उत्तर काढायचं झालं तर मग आपण विचार केला की आपल्याला प्रिन्सिपल ऑफ परपॅन्डिक्युलर ॲक्सिसचा वापर कसा करता येईल ते बघितलं. नुसतं तेच नाही बघितलं, त्यानंतर आपण काय केलं? डिस्कचा विचार केला. मग त्याचं उत्तर किती होतं? कुठलं होतं ते? जर समजा एखाद्या ठिकाणी ॲक्सिस ऑफ रोटेशनचा विचार केल्यानंतर तो त्याच्या सेंटरमधनं जातोय आणि त्याच्या प्लेनला परपॅन्डिक्युलर आहे, किती उत्तर येतं त्याचं? mr²/2. हे उत्तर काढलं आपण. रिंगचं उत्तर आपण पाठ केलं. स्पियर जर रिजिड असेल तर उत्तर पाठ केलं 2/5 mr². आणि हे उत्तर पाठ करणार किंवा करता करता आपल्याला आता विचार करायचा आहे की जर समजा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा विचार करायचा झाला तर तो कसा करता येईल? वर्षामध्ये खरं तर त्या ठिकाणी या आर्टिकलचा विचार करताना, बोर्डाच्या परीक्षेचा विचार करताना जे काय मोस्ट इम्पॉर्टंट असणारे आर्टिकल या टॉपिकमधले आहेत त्यातलं हे तसा विचार करायचा झाला तर दुसरं आर्टिकल आहे. कारण मला जर कोणी विचारलं असतं की सर प्रिन्सिपल ऑफ परपॅन्डिक्युलर ॲक्सिसचा फॉर्म्युला काय होता आपला? IZ = IX + IY. IZ म्हणजे काय? व्हर्टिकल ॲक्सिस. IX आणि IY काय? प्लेनमध्ये असणारे 2 ॲक्सिस जे खरं तर एकमेकाला परपॅन्डिक्युलर आहेत. मग आता काय कळलं तुम्हाला? कारण मी अगोदरच्या असणाऱ्या त्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं, जिथं प्रिन्सिपल आहे त्याला स्टेटमेंट आहे. जिथं प्रिन्सिपलचं स्टेटमेंट आपण बघतोय त्याला प्रूफ आहे, त्याला सिद्ध करायचं आहे. म्हणजे मला जर समजा बोर्डाच्या परीक्षेचा विचार करून या ठिकाणी आर्टिकलकडे बघायचं झालं तर मला नक्की हा विचार करावा लागेल, स्टेट अँड प्रूव्ह द प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिस. दोन्हीमधलं कुठलं विचारतील हा वेगळा भाग झाला, पण बऱ्याच वेळा विचारतात हे तर नक्की माहिती आहे आपल्याला. मग आपण असा विचार करूयात की प्रूव्ह काय करायचं आहे, त्याचं वाक्य काय आहे. मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट तयार करण्यापूर्वी मी काय करतो, या ठिकाणी त्याचा जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला अगोदरच फळ्यावर लिहून टाकतो. बरेच जण म्हणणार की सर काय लिहिले आम्हाला तर ते काय कळतच नाही. IO = IC + M H². ज्या वेळेस मी या फॉर्म्युल्याला फळ्यावर लिहिलेलं असतं
हा खरं तर मॅथमॅटिकल फॉर्म्युला प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ॲक्सिसचा आहे. हे असं का, तर ह्याच्याकडं बघता बघता वाक्य तयार होतं, तयार झालेलं वाक्य पाठ करावं लागतं आणि ते तसंच लिहावं लागतं. कसं ते बघा. आयो, नक्की तुम्हाला आठवते की आय हा जो सिम्बॉल आहे तो मोमेंट ऑफ इनर्शियाला वापरतात. तसा जर तो तिथं वापरला तर कसं येतं ते पण बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन is equal to sum of moment of inertia of a parallel axis passing through the center of mass and product of mass of the body and square of the perpendicular distance between the two parallel axes. नाही लगेच लक्षात येत, थोडा विचार करावा लागतो, कारण जोपर्यंत याचं प्रूफ नाही बघितलं जात तोपर्यंत ते लक्षात नाही येत. पण मी पहिल्यांदाच हे का सांगितलं, मला पहिल्यांदा बोर्डाच्या ट्रॅकचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते करायचं आहे. तसं ते वाक्य तिथं केलं जात असताना मी म्हणतो तुम्ही आत्ता समजा मोबाईलच्या समोर आहे आणि त्याचा अभ्यास करताय, पहिल्यांदा हा फॉर्म्युला डोक्यात ठेवा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि आता हा फॉर्म्युला बघितल्यानंतर सरांनी कसं केलं होतं ते वाक्य ते नक्की कळतं. परत एकदा बघा कसं वाक्य होतं ते. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज इक्वल टू सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए पॅरलल ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी and square of the perpendicular distance between the two parallel axes. समजूयात की आपण ते वाक्य पाठ केलंय, नाही कळलं आपल्याला ते वाक्य, पण कसं पाठ करायचं ते कळलं असं समजूयात. आणि आता याला मी पुसून टाकतो न असंच उत्तर कसं येईल याचा विचार आपण नक्की करूयात. कसं ते बघा. पहिल्यांदा असा विचार केला की आपल्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी बॉडी आहे ती इरेग्युलर शेपची आहे, जशी आपण अनेक वेळा या टॉपिकमध्ये याचा उल्लेख केलाय. या असणाऱ्या आकाराच्या बॉडीचा विचार आपण करतोय आणि या ठिकाणी इथं असणारा हा जो एक पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण ओ नाव देऊयात आणि याच्यामधला जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे त्याला आपण आयओच्या करस्पॉन्डिंग मोमेंट ऑफ इनर्शिया असं नाव देऊन टाकू. म्हणजे मला परीक्षेमध्ये लिहायचं आहे तर मी तसं तिथं लिहिलं जात असताना मी इथं म्हणणार लेट आय ओ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट पॉइंट ओ, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मोमेंट ऑफ इनर्शिया तो कशाचा पाहिजेला आहे, कशाचा बघतोय ते नक्की लक्षात आलं पाहिजे. कारण माझं वाक्याची सुरुवात आयोनं झाली होती त्यामुळे इथं कन्फ्युजन नक्की होऊ शकतं. त्याच्यानंतर विचार करूयात की या ठिकाणी इथं असणारा हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला आपण नाव देऊन टाकूयात सी. सी म्हणजे काय, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी इज अ पॉइंट वेअर होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ही पुढचा नाही विचार सध्या करत, तात्पुरता. असा एक पॉइंट आहे की ज्या ठिकाणी तिथं असणारी ती जी वस्तू आहे त्या वस्तूचं वस्तुमान एकवटल्यासारखं झालंय. मग मी विचार केला की जर समजा एखादा ॲक्सिस या पद्धतीनं यातनं जात असेल, याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार केला तर त्याला नाव देऊन टाकलं आय सी. म्हणजे आता मी जर समजा या ठिकाणी आय सी असं लिहिलं तर तसं लिहिलं जात असताना मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी अबाउट पॉइंट सी. रिपीट सांगतोय मी, सी स्टँड्स फॉर सेंटर ऑफ मास ऑफ द बॉडी. मग आपण काय केलंय, हे जे दोन ॲक्सिस आहेत त्या दोन ॲक्सिस मधलं जे अंतर आहे ते अंतर आपण एच न दाखवलंय. म्हणजे परत एकदा मला समजा इथं लिहायचं आहे तर एच ला लिहिलं जात असताना डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस असं नक्की लिहावं लागेल. म्हणजे तसं त्या ठिकाणी आपल्याला लिहिल्यानंतर खरं तर बोर्डाचा विचार केल्यावर मार्क पडत राहतील. म्हणजे कसं कसं लिहित गेलो बघा. ओ कुठलाही पॉइंट, आय ओ त्याच्या करस्पॉन्डिंग जर बॉडी फिरायला लागली तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. आय सी, सी
या पॉईंटमधनं जर एखादा ॲक्सिस आपण पास केला तर त्याच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी असणारा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो आय सी झाला. दोन ॲक्सिसमधलं जे उभं किंवा परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे त्याला आपण एच नाव दिलं आणि असा विचार केला की त्या ठिकाणी कॅपिटल एम हा एक सिम्बॉल मगाशी मी तुम्हाला वापरताना दिसला तर ते टोटल मास ऑफ द बॉडी आहे, कारण ह्याची फार गरज आहे आपल्याला. ज्या वस्तूचा विचार करून आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारा तो फॉर्म्युला तयार करायचा आहे तर तो फॉर्म्युला तयार करताना कॅपिटल एमचा विचार नक्की करावा लागेल. मॅथमॅटिकल फॉर्म्युला माझा होता मगाचा, तोच मला आता इथं प्रूव्ह करायचा आहे. आय ओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आणि तसं तिथं सिद्ध करताना मग असा विचार करूया की या ठिकाणी इथं असणाऱ्या ह्या बॉडीचा एक लहानसं मास असणारा पॉइंट आहे, त्याला आपण नाव देऊन टाकूयात पी. मग काय करूयात, ओ ला पी न जोडूयात आणि पी ला सी न जोडूयात. ओ ला पी न जोडलंय, पी ला सी न जोडलंय आणि पी पासून एक परपॅन्डिक्युलर टाकला आणि त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट आहे त्याला आपण डी नाव देऊन टाकूयात. म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बोर्डाचा विचार करताना बऱ्याच जणांना कन्फ्यूज होते. असं उभी नाही आहे ती फिगर, असा आकार आहे, हा असा ॲक्सिस आहे, ते असे ॲक्सिस आहे त्याला, आणि त्याच्याभोवती फिरत असताना त्याचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार आपण करतोय, ते नक्की लक्षात ठेवा. म्हणजे मला या ठिकाणी विचार करायचा आहे आयओचा, आय सीचा, एचचा, एमचा, त्यानंतर डीएमचा, पीच्या ठिकाणी असणारा एक लहानसं मास आहे. मग आपण थोडंसं परत अगोदरचं जे शिकवलंय त्याचा विचार करूयात. कसा करूयात, मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा आयओ जो आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द पॉइंट पी चा विचार केला आणि त्याच्यासाठी जर मॅथमॅटिकल फॉर्म्युला लावायचा ठरवला, नक्कीच त्या ठिकाणी मला वापर करावा लागेल मॅथ्सचा, म्हणजे इंटिग्रेशनचा. आपण कसं करतो, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट द गिव्हन ॲक्सिस ऑफ रोटेशन इज डिफाइन्ड ॲज, आणि मग त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा गुणाकार असतो, मास आणि त्याच्यातलं असणारं जे उभं अंतर आहे त्यांचा वर्ग, याचा गुणाकार. मग अंतर कुठलं आहे, तर यातला अंतर ओपी आहे. याचा अर्थ मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते ओपी स्क्वेअर करावं लागेल आणि करस्पॉन्डिंग जे मास आहे ते मास डीएम घ्यावं लागेल. आपल्या पद्धतीनुसार त्याला इक्वेशन नंबर 1 देऊयात. म्हणजे आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ओपी स्क्वेअर डीएम आलं. मग तुम्हाला सर आयसीचं पण करता येईल ना, आपल्याला करूयात ना. मग जर समजा तसंच मला आयसीचं करायचं आहे, इथं पण मला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मी जर सी पासून पी पर्यंतचा विचार केला तर ते माझं अंतर झालं. अंतर कुठलं झालं, तर ते अंतर सी पी झालं, त्याचा वर्ग झाला, या ठिकाणी डीएम झालं. त्याला इक्वेशन नंबर 2 देऊन टाकूत. आता हे सगळं करता करता आपल्याला ज्या कुठल्या शेवटच्या मॅथमॅटिकल इक्वेशनकडे वळायचं आहे, तिथंपर्यंत जात असताना मी काय करतो, या पेनच्या साहाय्यानं इथं असं फिरवतोय. पेन फिरवता फिरवता लक्षात येतं की अरे सर, जिथं कुठं त्रिकोणाचा आधार घेतायत तो तर काटकोन त्रिकोण आहे. बरं, जिथं कुठं काटकोन त्रिकोण आहे तिथं पायथागोरस आपण अनेक वेळा वापरलाय, मग वापरूया ना. कारण पायथागोरस म्हटल्यानंतर कर्णाचा वर्ग बरोबर 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज, हे जुनं डोक्यामध्ये बसलेलं एक इक्वेशन आहे. करूयात वापर त्याचा आपण. आणि तसा वापर तिथं केला जात असताना माझा डायगोनल कुठला आहे, तर ओपी आहे. मला इथं जर विचार करायचा झाला तर मग इथं ओपीचा स्क्वेअर इज इक्वल टू, 2 बाजू कुठल्या आहेत माझ्या, एक ओडी आहे आणि एक पीडी आहे. त्यामुळे इथं लिहिलं जात असताना ओडीचा स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर असं नक्की करता येईल. ही ओडी, ही पीडी आणि हा डायगोनल. परत मी बोट जिथं फिरवतोय तिथे एखाद्याला विचारलं की अरे इथं ओडी दिसताना ओसी पण दिसतंय आणि सीडी पण दिसतंय, मग तिथं काय वेगळं करता येईल का, तो लगेच उठून सांगणार की सर सोपं आहे की ओसी प्लस सीडी म्हणजे ओडी, लिहून टाकूत आपण. आणि तसं तिथं लिहिलं जात असताना मग इथं लिहूयात ओसी प्लस सीडी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस पीडी स्क्वेअर. म्हणजे सिंपल मॅथमॅटिक्सचा वापर करून आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इक्वेशनच्या करस्पॉन्डिंग उत्तराच्या दिशेनं चाललोय.
तसं जात असताना मग विचार करूयात बाबा ओ सी प्लस सी डीचा स्क्वेअर आला प्लस पी डी स्क्वेअर आले, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वर्षानुवर्ष डोक्यात भिनलेलं रिलेशन आहे. ए स्क्वेअर प्लस टॉयस ए बी प्लस बी स्क्वेअर. याचा अर्थ असा झाला, इथं जर मला लिहायचं झालं तर मला ते असं लिहावं लागेल, ओ सीचा स्क्वेअर प्लस टॉईस लिहावं लागेल, ओ सी लिहावं लागेल, त्याच्यानंतर सी डी लिहावं लागेल, त्याच्यानंतर सी डीचा स्क्वेअर लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर पी डी स्क्वेअर लिहावं लागेल. मी ओ सी प्लस सी डी ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं, ओ सी स्क्वेअर आलं प्लस टॉईस ओ सी सी डी आलं प्लस सी डी स्क्वेअर आलं प्लस पी डी स्क्वेअर आलं. म्हणजे इथं जर बघितलं तर सी डी स्क्वेअर आणि पी डी स्क्वेअर आहे. परत एकदा मी इथं बोट फिरवत राहिलो, पुन्हा म्हणणार की सर परत एक लहानसा काटकोन त्रिकोण दिसतोय की आम्हाला. म्हणजे मी जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्याला या पद्धतीनं झिगझॅग पाथनं अंडरलाईन केलंय, तर नक्की मला तुम्ही सांगाल की सर आता इथं असलेल्या ओ सी स्क्वेअर तसंच ठेवा, त्याच्यानंतर ट्वाईस ओ सी सी डी घ्या आणि नंतर सी डी स्क्वेअर प्लस पी डी स्क्वेअरच्या ऐवजी सी पी स्क्वेअर लिहा. काय फरक नाही पडत. हे सगळं या पद्धतीनं इथं केलं जात असताना आता आपल्याला उत्तराच्या दिशेनं जायचं आहे. उत्तराच्या दिशेनं जात असताना मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इक्वेशन आहे, एक नंबरचं जे इक्वेशन आहे, त्या इक्वेशनचा वापर आपल्याला करावा लागेल. ओ पी स्क्वेअरची किंमत जी काढली ती आपण एक नंबरच्या इक्वेशनमध्ये ठेवूयात आणि कसं येतं ते बघूयात. म्हणजे इथं जर मी लिहायचं ठरवलं तर आय ओ इज इक्वल टू इंटिग्रेशन ओ पी स्क्वेअरच्या ऐवजी मी इथं लिहिणार आहे ओ सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ओ सी लिहिणार आहे, त्याच्यानंतर सी डी लिहिणार आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारं सी पी स्क्वेअर लिहिणार आहे. याला जर स्क्वेअर ब्रॅकेट टाकला तर इथं मला इन टू डी एम लिहावं लागलं, कारण तिथं डी एम ऑलरेडी आहे. आता हे सगळं या पद्धतीनं लिहिल्यानंतर मॅथमॅटिक्स आपण आधार घेऊयात आणि हे जे इंटिग्रेशन आहे त्याला डिस्ट्रीब्यूट करूयात, त्याला वेगळं करूयात. ते पण बघूयात कसं येतंय ते. म्हणजे इज इक्वल टू लिहित असताना आपण काय करूयात, पहिल्यांदा लिहूयात ओ सी स्क्वेअर डी एम, कारण स्क्वेअर ब्रॅकेट आहे, बाहेर डी एम आहे, प्लस इंटिग्रेशन ऑफ टॉईस लिहूयात, ओ सी लिहूयात, सी डी लिहूयात आणि याला आपण डी एम करूयात. त्याच्यानंतर प्लस इंटिग्रेशन करूयात आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे इंटिग्रेशन आहे तिथं लिहिलं जात असताना याला म्हणूयात सी पी स्क्वेअर डी एम आणि या ठिकाणी आय ओ तसंच ठेवूयात. 3 किंवा 4 मार्काचं वेटेज असणारं हे आर्टिकल आहे. अनेक वेळा विचारतात, पाठ नाही करावं लागत, अगदी मायनर मॅथमॅटिक्स आहे, सिम्पल इंटिग्रेशन आहे. दिसतंय तिथं, वापरलं काय गणितातलं मी, फक्त वापरलं काय असेल तर पायथागोरस वापरलं, बाकी काय वेगळं नाही वापरलेलं. म्हणजे मला या सगळ्यांचा विचार करून त्या ठिकाणी उत्तराच्या दिशेनं जायचं आहे. आणि तसं दिशेनं जात असताना मी आता काय करतो, मगाशी जे लिहिलं होतं ते तात्पुरतं वरचा जो भाग आहे त्याला आता मी पुसून टाकतो आणि पुसल्यानंतर परत विचार करतो की आता इथं काय येतंय ते बघा. ओ सी स्क्वेअर डी एम आणि त्या ठिकाणी तिथं असणारं सी पी स्क्वेअर डी एम इथे मी तसंच ठेवलंय. याचा अर्थ असा झाला, जर समजा मी त्या ठिकाणी विचार करायचा ठरवला असणाऱ्या इक्वेशनचा, ओ सी स्क्वेअर असेल, ओ पी स्क्वेअर असेल आणि त्याच्यावरनं मला उत्तर लिहायची झाली, तर ओ सी स्क्वेअर जे आहे त्याला मला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये नक्की आणता येईल. आणि तसं त्याला आणताना मग मी याचा विचार केला तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी नक्की 0 येईल. म्हणजे आपण जो विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या इक्वेशनचा, कारण इथं विचार केला तर त्या ठिकाणी ते जे इक्वेशन आहे, कारण आपलं आय ओ इज इक्वल टू आलंय आणि आय ओ इज इक्वल टू येताना त्या ठिकाणी ओ सी स्क्वेअर डी एम आलंय, ट्वाईस ओ सी सी डी डी एम आलंय, इंटिग्रेशन ऑफ सी पी स्क्वेअर डी एम आलंय, ओ सी स्क्वेअर डी एम, याचा अर्थ ओ सी हे झालं. म्हणजे मला उत्तर काढायचं झालं तर मी आय ओला तसंच ठेवतो, इज इक्वल टू कडे जातो. इथं ओ सी स्क्वेअर आहे, ओ सी म्हणजे अंतर माझं एच आहे,
म्हणजे मी त्या ठिकाणी h² ला बाजूला काढतो आणि इथं dm लिहितो. मॅथमॅटिक्सच्या भाषेत टॉयस ओसी CDDM, आपली बॉडी अशी फिरणार आहे, अशी ती फिरतच नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी किंमत आहे ती 0 झाली. याचं उत्तर 0 येते, नक्की लक्षात ठेवा. राहिला प्रश्न CP² आणि आपण CP² DMचं उत्तर IC लिहिलेलंच आहे. याचा अर्थ असा झाला, इथं जर मी समजा लिहायचं झालं तर मला IC आलं. परत एकदा बघा कसं कसं करत चाललोय ते. मुळात मला जे सिद्ध करायचं आहे ते सिंपल मॅथमॅटिक्सचा आधार घेऊन सिद्ध करायचं आहे, आणि तसं ते तिथं सिद्ध केलं जात असताना IO इज इक्वल टू h² इंटिग्रेशन ऑफ DM प्लस IC आलं. DM म्हणजे लहानसं मास आहे, त्या सगळ्या लहानशा मासला जर आपण एकत्रित केलं तर नक्की आपण सांगू शकतो की त्या ठिकाणी टोटल मास मिळेल. आणि तसं जर टोटल मास तिथं मिळालं तर IO इज इक्वल टू IC पहिल्यांदा लिहितो, DMच्या ऐवजी कॅपिटल M लिहितो, हे लिहून टाकतो जसंच्या तसं. हेच तर मला उत्तर काढायचं होतं. म्हणजे काही जास्त कॅल्क्युलेशन न करता मला जे सिद्ध करायचं होतं IO इज इक्वल टू IC प्लस MA² नक्की सिद्ध करता आलं. म्हणजे कसं होत गेलं ते नीट बघा. आपल्याला जे स्टेटमेंट होतं ते स्टेटमेंट आपण अगोदर याच्यावर इथं लिहिलं होतं, नंतर त्याचं प्रूफ बघितलं, आणि तसं ते प्रूफ तिथं बघितलं जात असताना माझं वाक्य कसं होतं, मोमेंट ऑफ इनर्शिया of a body about a given axis of rotation is equal to, याचा उल्लेख अगोदर करायचा, sum of moment of inertia of a body about a parallel axis passing through the center of mass and, इथं गुणाकार आहे ना, and product of mass of the body and square of the perpendicular distance between the two axes. स्टेटमेंट तर 100% पाठ होईल. कुठं अवघड आहे मॅथमॅटिक्स, हे डायरेक्ट लक्षात ठेवा ना. इंटिग्रेशन ऑफ टॉयस ओसी CDDM इज इक्वल टू 0. हिथं तर माहिती आहे आपल्याला OC² OC म्हणजे 2 ऍक्सिस मधला अंतर h आहे, हे कळतं की आपल्याला. इंटिग्रेट करणं म्हणजे एकत्रित आणणं, मी सांगितलं होतं मागं. लहान लहान मासला एकत्रित केल्यानंतर मला जर समजा टोटल मासचं उत्तर मिळत असेल तर इंटिग्रेशन ऑफ DMचं उत्तर नक्की कॅपिटल M येते, लिहून टाकलं आपण. त्यामुळे IC प्लस MA² आलं. हा एक फॉर्म्युला तयार झाला आणि दॅट इज द प्रूफ. म्हणजे मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणार, मग ह्याला कन्वर्ट करता येतं ना आपल्याला. समजा मला एक फॉर्म्युला माहिती आहे आणि त्या फॉर्म्युलाला या फॉर्म्युल्यामध्ये रूपांतर करायचं आहे. कुठला फॉर्म्युला मला माहिती आहे, तर काल परवा आपण बघितलेला तो फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला म्हणजे I इज इक्वल टू MK². K म्हणजे रॅडियस ऑफ गायरेशन. मग IO इज इक्वल टू काय येईल, MKO². IC इज इक्वल टू काय येईल, MKC² प्लस MH² येईल. M कॅन्सल होईल आणि या ठिकाणी तिथं असणारं ते जे रिलेशन आहे ते रिलेशन आपल्याला या पद्धतीने मिळेल. म्हणजे आपल्याला तिथं असणारं ते जे रिलेशन आहे ते अगोदरच्याला पण असं वापरता येतं, काय अडचण नाही येत. कशा पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे रिलेशन आहे ते आपल्याला वापरायचं आहे, ते या असणाऱ्या थिरॉटिकल आणि प्लस मॅथमॅटिकल असणाऱ्या स्टेटमेंटवरनं नक्की सिद्ध करता येतं. त्यामुळं हे एक या टॉपिकमध्ये असणारं सगळ्यात महत्त्वाचं आर्टिकल आहे. नक्की तुम्हाला येईल, नाही अवघड जाणार. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये बोर्डाचा विचार करायचा झाला तर आर्टिकल सगळंच्या सगळं स्टेटमेंट सहित करावं लागेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की सर मग ह्याचं CET मध्ये रूपांतर कसं करता येतं किंवा याला ॲप्लिकेशन लेवलवर कसं वापरता येतं, तोही भाग या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागेल. आणि तसा तो भाग इथं विचारात घेतला जात असताना तो कसा विचारात घ्यायचा ते पण बघा. कारण काय होतं, आपण जे मॅथमॅटिकल इक्वेशन बघतोय त्याला आपल्याला थिरॉटिकलमध्ये वापरता आलं पाहिजे. म्हणजे सुरुवातीला आपण विचार करूयात परत एकदा रिंग या ऑब्जेक्टचा. आपण काय केलं, त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी रिंग आहे ती अशी कन्सिडर केली आणि अशा पद्धतीनं ती रिंग कन्सिडर करत असताना या ॲक्सिसच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याचं उत्तर
काढलं म्हणण्यापेक्षा आपण ते लक्षात ठेवलं. आय.ओ. इज इक्वल टू mr². ह्यातलं अंतर कॅपिटल आर आहे, म्हणजे रॅडियस झाली त्या रिंगची. आणि या कॅपिटल एम म्हणजे मास, जे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झाले त्या रिंगवर सगळीकडं. मग आय.ओ. ची किंमत माझी mr² आली. असा विचार करूयात की हा एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि तो ॲक्सिस ऑफ रोटेशन माझा असा आहे. समजा या ठिकाणी मला उत्तर काढायचं आहे. मग मी जरा थोडंसं सिम्बॉल बदलतो. याला IC असं नाव देतो, याला आय.ओ. असं नाव देतो आणि त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे उत्तर आहे ते उत्तर काढतो. म्हणजे कसं येतं बघा, माझा आत्ताचा फॉर्म्युला काय होता? आय.ओ. इज इक्वल टू IC प्लस mh². IC म्हणजे इथलं उत्तर. उत्तर किती आहे माझं? mr². m तसंच राहिलं. h म्हणजे काय आहे? दोन समांतर असणाऱ्या ॲक्सिस मधला अंतर, डिस्टन्स बिटवीन द टू पॅरलल ॲक्सिस किती आहे? दिसतंय की r. याचा अर्थ इथं पण r आलं, म्हणजे याचं जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी तयार झालं, ट्वाईस mr². हे झालं त्याचं ॲप्लिकेशन. मला नुसता थिअरम पाठ करून चालत नाही, मला त्याचं इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. आणि तसं ते करावं असं वाटत असेल तर 100% मला या पद्धतीनं त्या ठिकाणी ते जे उत्तर आहे ते उत्तर काढता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेत असू द्यात किंवा CET मध्ये असू द्यात, द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड टँजंट टू इट्स सरफेस असं जर म्हणलं तर हे वापरावं लागेल ना. नसेल तर डायरेक्ट फॉर्म्युला येईल. 4 ऑप्शनमध्ये उत्तर तिथं क्लिक करावं लागेल किंवा त्याला गोल करावं लागेल. कसं विचारलंय आपल्याला त्याच्यावर ते ठरतं. मग हे झालं एक. समजा आपण असा विचार केला रिंगचाच, आणि तिथं असणारी ती जी रिंग आहे ती आता मी दाखवताना समजा या पद्धतीनं दाखवली. आता रिंग दाखवताना उभी दाखवले आणि हा माझा खरं तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस आहे, याला आता तात्पुरतं IC असं नाव देऊयात. आणि हा असणारा याच्या करस्पॉन्डिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, याच्या करस्पॉन्डिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला, यातलं अंतर r झालं. फॉर्म्युला बदलायचा नाही आपल्याला. फॉर्म्युला कुठला येणार आहे? आय.ओ. इज इक्वल टू IC प्लस mh². ICचं उत्तर आपण याच्या अगोदरच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये काढलंय, ते सांगत नाही बसत. कसं काढलंय ते मी सांगणार नाही. उत्तर तर आपण काढलं होतं mr²/2 प्लस m तसंच राहिलं. h म्हणजे r झालं, r चा वर्ग झाला. mr²/2 प्लस mr²चं उत्तर किती येतं? हे 100% यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला येतं. त्यामुळे ते जे उत्तर आहे ते उत्तर माझं येणार आहे 3/2 mr². म्हणजे मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या आर्टिकलचा आधार घेऊन तिथं असणारी ती जी उत्तर आहे ती उत्तरं नक्की काढता आली पाहिजेत. ही उत्तरं काढता काढता एखादा म्हणला की सर याच्यावरनं आपण ते I = mk² वापर करून उत्तर काढू शकतो का? नक्कीच काढता येईल. ते तुमचं काम आहे, कारण ते अवघड नाही ना. I = mk², k √I/m. आयच्या ठिकाणी आयची किंमत ठेवा, काय कॅन्सल होते बघा, उत्तर काढा, एखादा टेबल तयार करा. हे तुम्ही घरी नक्की करू शकता. पण मी काय केलं, उत्तरं कशी येतात, त्या ॲप्लिकेशन मधलं रूपांतर कसं येतं, त्यासाठी या पद्धतीनं दाखवलं. मग असा विचार करता करता आपण थोडासा ॲडिशनल विचार असा करूयात की जर समजा मी आता रिंगचा विचार न करता त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या डिस्कचा विचार करून ती जी उत्तरं आहेत ती उत्तरं मला काढायची. कशी ते बघा. आता मी रिंगचा विचार नाही करणार आहे, मी डिस्कचा विचार करणार आहे. डिस्कचे फॉर्म्युले तयार केलेत आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये. आणि तसा विचार या ठिकाणी केला जात असताना समजा ही डिस्क आहे. डिस्कचा विचार करताना पहिलं उत्तर मगासारखंच काढूयात. हा माझा समजा या पद्धतीनं असणारा याचा एक उत्तर आहे, ज्याला आपण C पॉईंट देऊयात आणि ह्याला IC नाव देऊयात. मगाशी दिलं होतं. परत एकदा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ॲक्सिस आहे त्या असणाऱ्या डिस्कच्या पेरिफेरीला परपेंडिक्युलर आहे, पण त्याला स्पर्शिक आहे, ती टँजंट आहे. त्याला नाव आपण देऊन टाकूयात. तिथं असणारा तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटच्या करस्पॉन्डिंग उत्तर आपल्याला काढायचं आहे, त्याला O म्हणूयात, याला IO म्हणूयात. मग परत तेच करूयात ना. अंतर तर तेच आहे, त्याची रॅडियस ती कॅपिटल R आहे. म्हणजे मला इथलं उत्तर काढत असताना IO = IC प्लस mh² करता येईल. ICचं उत्तर किती येतंय तर mr²/2 येतंय, कारण ते आपण काढलेलं उत्तर आहे अगोदरच. ह्याच्या करस्पॉन्डिंगचं उत्तर जरा मागं बघितलं तुमच्या लक्षात येईल. प्लस m तसंच राहतं, याच्या ठिकाणी R येतं, याचा अर्थ याचं उत्तर येतं 3/2 mr².
आणि समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डिस्क आहे ती मागासारखीच आपण ठेवली, म्हणजे असणाऱ्या व्हाईट बोर्डला जर समजा ती दाखवताना मी समांतर किंवा पॅरलल दाखवली, याचा अर्थ ती या पद्धतीनं दाखवली. हा ॲक्सिस ऑफ रोटेशन इथला आहे, ज्याला सेंटर ऑफ मास असं नाव दिलंय. याच्या करस्पॉन्डिंग असणाऱ्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आयसी म्हणूयात, आणि याला आपण त्या ठिकाणी तिथं असणारं ते ओ नाव देऊयात. याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आयओ म्हणूयात. यातलं अंतर आर न दाखवूयात. तिथलं उत्तर काढलंय आपण. किती आले उत्तर तिथलं? मी विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या उत्तराचा आणि त्याच्यानंतर उत्तराचा, याचा अर्थ परत एकदा आयओ इज इक्वल टू आय सी प्लस एम ए स्क्वेअर करावं लागेल. आता मात्र आय सीचं उत्तर माझं येणार आहे एम आर स्क्वेअर बाय 4, जे काढले आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला. यम तसंच राहिलं, याच्या ठिकाणी तिथं असणारं ते आर आलं. या पद्धतीनं आता मला जर उत्तर काढायचं झालं, सिंपल मॅथमॅटिक्स, उत्तर तयार झालं. उत्तर काय झालं तर त्या ठिकाणी 5/4 एम आर स्क्वेअर. उत्तर तयार, फॉर्म्युला पाठ. म्हणजे मी दोन ऑब्जेक्टच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रिन्सिपलचा वापर करून उत्तर काढून दिले. मग अजून काय उत्तर आपल्याला काढता येतात का? त्यात काय बदल करता येतो का? एखाद्याला वाटले वा सर काय नाही, आपण ॲक्सिस ऑफ रोटेशन मध्ये घेऊयात आणि उत्तर काढूयात. काढा ना, तो तुमचा विषय झाला, तुम्हाला काढता आलं पाहिजे. समजा ह्याच्या बरोबर मध्ये ॲक्सिस ऑफ रोटेशन घेतला तर उत्तर काढताना एच किती झाला, r/2 झाला. इथं पण एच किती झाला, r/2 झाला. आणि फॉर्म्युला तयार करायचं. हे आपलं स्वतःचं ॲप्लिकेशन झालं. हे स्वतः करू शकतो आपण, नाही अवघड जाते. त्यामुळे अशी उत्तरं काढायचा प्रयत्न करा. अजून काय ऑब्जेक्ट असतील त्याची उत्तरं कशी काढायची आपण याच्यानंतरच्या लेक्चरला बघूयात. धन्यवाद.